नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 12 ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण योग जुळून आलाय. या दिवशी अमावस्या तर आहेच, पण ही दीप अमावस्या असणार आहे आणि खगोल सूर्यग्रहण सुद्धा एकत्र आलेलं आहे. होय, पण आता या दुर्मिळ योगामुळे प्रत्येक भक्तांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दीप अमावस्या नेमकी कधी साजरी करावी? अमावस्या तिथी कधी सुरू होते आणि ती कधी संपते? सूर्यग्रहणामुळे सूतक काल लागू होणार का? दिव्यांची पूजा ग्रहणापूर्वी करायची की ग्रहण संपल्यानंतर? आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रहण काळात काय करावं आणि काय टाळावं? चला तर मग तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. यासाठी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. मंडळी, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की दीप अमावस्येचे आपल्या जीवनात नेमके काय महत्त्व आहे. तर श्रावण महिना सुरू होण्याआधी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे, मग ती देवघरातील समई असो, निरंजन असो किंवा पणत्या, स्वच्छ घासून पुसून रांगोळी काढून हळद कुंकू आणि फुलं वाहून त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मग आपण त्या दिव्यांचीच पूजा का करतो? कारण आपल्या संस्कृतीत दिव्याला केवळ एक वस्तू मानत नाहीत, तर दिवा म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारे ज्ञानाचा प्रतीक आहे. घरातील नकारात्मकता घालवणारे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक, साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच अंधारावर प्रकाशाचा विजय. असं म्हणतात की ज्या घरात दीप अमावस्येला दिव्यांचे योग्य रीतीने पूजन होते, त्या घरात समृद्धीचा वास राहतो आणि संपूर्ण वर्षातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आहे असं सांगितलं जातं. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे अमावस्या तिथीची अचूक वेळ कोणती? तर पंचांगानुसार यंदाची अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि ही तिथी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:02 संपणार आहे. याचाच अर्थ सूर्योदयाची तिथी गृहीत धरल्यास 12 ऑगस्ट रोजी दिवसभर बुधवारी या दिवशीच दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. आता 12 ऑगस्ट 2026 हा दिवस धार्मिक आणि खगोलशास्त्रीय असा दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचा ठरतोय. कारण दीप अमावस्या खग्रास सूर्यग्रहण लागत आहे. एकाच दिवशी अमावस्या आणि सूर्यग्रहण येणं हा एक खूप मोठा खगोलीय योग मानला जातो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी, सूर्यग्रहणामुळे आपली अमावस्या तिथी बदलत नाही. अमावस्या 12 ऑगस्टलाच राहील, मात्र पूजा करण्याची वेळ आणि नियम हे ग्रहणाच्या वेळेनुसार ठरवले जातात. त्यामुळे नक्की पूजा कशी आणि कधी करायची, तर हे पुढे आपण जाणून घेऊया. तर या सूर्यग्रहणाबद्दलची थोडी माहिती घेऊयात. जसे की 12 ऑगस्ट रोजी होणारे हे खग्रास सूर्यग्रहण जगातील काही विशिष्ट भागातच प्रामुख्याने दिसणार आहे. हे ग्रहण स्पेन, ग्रीनलँड, रशिया, उत्तर आफ्रिकेतील काही भाग आणि युरोपमधील काही भाग या भागात स्पष्टपणे दृश्यमान असणार आहे. परंतु भारतात हे सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता नाही. आता भारतातच जर हे सूर्यग्रहण दिसणार नसेल, तर आपण आपल्या पूजेवर आणि सूतकावर काय परिणाम होईल ते बघूया. बऱ्याच भक्तांना प्रश्न पडतो की सूतक म्हणजे नक्की काय? तर शास्त्रानुसार ग्रहण लागण्यापूर्वीचा जो विशिष्ट काळ असतो, ज्या काळात आपण धार्मिक संयम पाळतो, त्याला सूतक काळ असं म्हणतात. सूर्यग्रहणात सामान्यतः 9 ते 12 तास आधी सूतक मानले जातात. परंपरेनुसार सूतक काळात देवपूजा टाळली जाते, कोणतेही शुभ कार्य केली जात नाहीत, अन्न शिजवणं आणि ग्रहण करणं टाळलं जातं, मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात. पण लक्षात ठेवा, सूतक काळात जरी बाह्य पूजा वर्ज्य असली तरी नामस्मरण, जप, ध्यान आणि स्तोत्र पठण करणं हे अधिक पटींनी फलदायी आणि शुभ मानलं जातं. आता सर्वात मोठा प्रश्न, भारतात या ग्रहणाची सूतक लागू होणार का? तर आपण धर्मशास्त्रानुसार आणि निर्णय सिद्धू या ग्रंथातील नियमानुसार जिथे ग्रहण दिसत नाही तिथे ग्रहणाचे वेद आणि सूतक पाळण्याची गरज नसते. म्हणजेच 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण भारतात दृश्यमान नसेल किंवा ते दिसत नसेल, तर ते पंचांगानुसार भारतात सूतक आणि वेद लागू होणार नाहीत. तरीही वेगळ्या संप्रदायातून
मठांमध्ये किंवा प्रांतात याचे नियम थोडे भिन्न असू शकतात. त्यामुळे तुमच्या घराण्यातील कुळाचार, स्थानिक पंचांग आणि तुमच्या कौटुंबिक गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही निर्णय घ्यावा की हे कायम श्रेयस्कर ठरू शकते. आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूया. दीपपूजन नेमके कधी करावं? आता इथे 2 परिस्थिती निर्माण होतात. त्या दिवशी आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊया. जर तुम्ही ग्रहण पाळणाऱ्या परंपरेनुसार किंवा ग्रहण दिसणाऱ्या भागात राहत असाल, ग्रहण संपल्यानंतर सर्वात आधी पवित्र स्नान करावं. घर आणि देवघर गंगाजलानं स्वच्छ शुद्ध करून घ्यावं. त्यानंतर दिव्यांची पूजा म्हणजेच दीपपूजन करावं. समई आणि निरंजन प्रज्वलित करून माता लक्ष्मी आणि कुलदेवतेची आरती करावी. आता जर तुम्ही भारतात असाल आणि पंचांगानुसार सुतक मानत नसाल, तर तुम्ही नेहमीप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळात स्वच्छतेने आणि भक्तिभावाने दीपपूजन करू शकता. संध्याकाळची वेळ ही दिव्यांची पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे संध्याकाळी घरातील सर्व दिवे लावून लक्ष्मीची प्रार्थना नक्की करावी. जरी ग्रहण काळात थेट पूजा वर्ज्य असली तरी हा काळ आत्मिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्ण संधी असू शकतो. मग ग्रहण काळात नेमकं काय करावं? तर या गोष्टी आपण बघूयात. मंत्र जप करावेत, स्तोत्र पठण करावं, दानधर्म करावे, तिळाचं दान करावं. आपण ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता. स्तोत्र पठणामध्ये रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण ही तुम्ही करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. शिवाय ग्रहण संपल्यानंतर अन्नदान, वस्त्रदान आणि गाईला चारा देणं याने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळू शकतं. शिवाय या दिवशी तिळाचं दान करणं हेही विशेष फलदायी ठरतं असं सांगितलं जातं. आता ग्रहण काळात काय करू नये? तर ग्रहण काळात काही गोष्टी ह्या आरोग्याच्या आणि धार्मिक दृष्टीने हिताच्या मानल्या जातात. जसे अन्न सेवन करणं टाळावं, देवतांच्या मूर्ती किंवा तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये, कोणतेही नवीन शुभकार्य किंवा खरेदी करू नये, नकारात्मक विचार, राग किंवा वादविवाद पूर्णपणे टाळावेत, अनावश्यक प्रवास आणि झोपणंही टाळावं, शांत मनाने केवळ ईश्वराचं चिंतन करावं. हाच या काळात सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे. आता आणखी एक महत्त्वाची माहिती की ऑगस्ट 2026 हा महिना धार्मिक दृष्टीने खूप विशेष महत्त्वाचा आहे. कारण 12 ऑगस्ट सूर्यग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांनीच म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण देखील आहे. विशेष म्हणजे याच दिवशी श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा पवित्र सण देखील आहे. त्यामुळे ऑगस्ट 2026 मधील ग्रहणाचे हे योग अत्यंत दुर्मिळ आहेत. या ग्रहणाबद्दलची सविस्तर माहिती आणि रक्षाबंधनाची योग्य वेळ आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. अमावस्या तिथी 11 ऑगस्टच्या रात्री 1:53 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी 11:06 असणार आहे. भारतात ग्रहण दृश्यमान नसल्यास सुतक लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे दीपपूजन करू शकता. तरीही तुमच्या कुलपरंपरेनुसार आणि गुरुजींच्या सल्ल्यानुसार वेळ ठरवून घ्यावी ते उत्तम राहील. कारण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं लावलेला एक लहानसा दिवासुद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करू शकतो. तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.